बरवा
हिता जो असे जागा आपुल्या हिता जो असे जागा आपुल्या हिता जो असे जागा आपुल्या हिता जो असे जागा धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होय कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होय कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी हरी वाटे देवा दयाचा हरेक वाटे देवा दयाचा हरेक वाटे देवा या भागवत भागवत करते गीता भागवत करते अखंड चिंतन अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे का म्हणे माझा घडोळ्याची सेवा कामने घडोळ्याची सेवा म्हणे माझा घडोळ्या अरे कामने माझा घडोळ्याची सेवा हरी माझा दैवा पार नाही परे माझा दैव पारणाय परे माझा दैव कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होते जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होते जे सात्विक दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये खबा रखुमाये खबा रखुमाये खबा रखुमाये खबा रखुमाये आदरणीय रमेश महाराज आणि त्यांना साथ करतील आदरणीय मिलिंदजी महाराज. पखवाजाला साथ करतील हेमंतजी महाराज. साऊंडला साथ करतील कुशल भाऊ. कुशल आवाजचा वाढवा. हॅलो हॅलो अपुलिया हिता जो असे जागता अपुलिया हिता जो असे जागता अपुलिया हिता जो असे जागता
दयाचा हरे दयाचा हरी का वाटे देवा दयाचा हरी का वाटे देवा दयाचा रे हा दया रे गवाट देवा रे वाटे देवा वाटे देवा दयाचा वाटे देवा दयाचा हरी कवा
खरं तर त्यांच्या कंठामध्ये स्वर कस्तुरी आहे म्हणून तर खऱ्या अर्थानं समस्त गंधर्वांनी एकत्र येऊन आनंदानं विवर होऊन आपला कंठ ज्यांना अर्पित करावा असे महाराष्ट्र दिग्गज स्वरकंठमणी साक्षात मृदुंगाची देवता असतर इंद्र देवतेनं या भूमंडळावरती उतरून ज्यांच्या पाठीवर आनंदानं कौतुकाची थाप टाकावी असे परमसत्य आदरणे आमचे ताल महर्षी आणि वारकरी संप्रदाय दंडक ज्यांच्यामुळे अबाधित आहे ते परम आदरणे आमचे समस्त टाळ महर्षी या सर्वांसाठी एकदा जोरदार कडाडून टाळ्या झाल्या पाहिजेत. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरेक वाट देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरेक वाट देवा तुका मने मज घडवत्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरेक वाट देवा विठा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जोरदार कडावून टाळ्या होऊनच जाऊ देत महाराज. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या
पुत्र होती जे सात्विक तयाचा हरे कवाट देवा. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचता अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थनाच नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी त्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद या मृत्यूलोकाला अर्पण केला. महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहे पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहे पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहे पण दातांनी ते काही चावू शकत नाही. टेबलालाही पाय आहे पण महाराज ते पायही कधी चालू शकत नाही. आणि जर बारकाईनं पाहिलं तर खुर्चीलाही हात आहे पण त्या हातांनी या मृत्यूलोकात ते कोणतंही कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसार रूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यूलोकात या देहाला समजलेलं नाही. आणि ते समजावून दे या देहाती चैतन्याला या मृत्यूलोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी यांनी या भूमंडलामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपातून 5वा वेद या मृत्यूलोकाला अर्पण केला. तर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील आदरणीय महाराज आपल्या सर्वांसमोर अनेक वेळा चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करताना प्रस्तावना द्यायची त्याशी परम आदरणीय फकीरा बाबा नवनाथ आश्रम साकूर, आत्माराम बाबा दत्त आश्रम आनंदपूर, उत्तम बाबा नवनाथ आश्रम वडनेर आदरणीय बाबांच्या चरणावर नतमस्तक होत खऱ्या अर्थानं फकीरा बाबा व उत्तम बाबा आणि आत्माराम बाबा यांच्या आशीर्वादानं व आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण गोरख महाराज कोठरे यांच्या मार्गदर्शनानं श्री नवनाथ बाबा व शिवालाल बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं अवतरलेली ही पंढरी आणि ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं या पंढरीला पंढरीचं स्वरूप आलं. कारण महाराज खऱ्या अर्थानं शिलार परिवाराबद्दल जर बोलायचं म्हटलं खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे, हलतो समुद्र सारा, ढळते आकाश मोठे. साधी साधी माणसं जेव्हा ध्येयानं पेटून उठतात, अंतकनाती षडविकारांना दूर करून निर्मळ चरित्र चारित्र आणि कर्म आणि भक्तीचा संगम अंतकरणात साधतात तेव्हा खऱ्या अर्थाने ते आपल्या घरालाही पंढरीचं स्वरूप प्राप्त करून देऊ शकतात. त्याचं आदर्श उदाहरण म्हणजे हा शेलार परिवार आहे. कारण खऱ्या अर्थानं आपण नेहमी म्हणतो वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, पण वृक्षाची पानांवरती ही ज्या जगाच्या मालकाची सत्ता आहे त्या जगाच्या मालकांनाही कर्मरेषा खऱ्या अर्थानं भक्तीची निर्मळ असेल तर किती सुंदरपणे अधोरेखित करू शकतो. याचं आदर्श जिवंत उदाहरण म्हणजे खऱ्या अर्थानं हा शेलार परिवार आहे. कारण शून्यातून या कुटुंबाची झालेली प्रगती आणि या प्रगतीमध्येही आज जाणीवपूर्वक चिंतन निरूपण सेवेकरता हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे कारण आज या कुटुंबानं एक प्रण केला होता. कारण मनुष्य हा खऱ्या अर्थानं आपल्या
आपल्या जीवनामध्ये जिथं आपला सत्कार झाला एक दिवस असाही येतो तिथं आपल्याला अपमानालाही सामोरं जावं लागतं. जिथं खऱ्या अर्थानं आपण दुष्काळ पाहतो एक दिवस असाही येतो की तिथं खऱ्या अर्थानं आपल्याला महापूरही पाहायला मिळतो. ज्या समुद्र मंथनातून विष निघालं कालांतरानं अमृतही तेथून निघालं महाराज. त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने या ब्रह्मांडाचा नियम आहे. सुख आणि दुःख हे जगण्याचा अविभाज्य घटक आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर सुखाच्या पर्वकाळानंतर जीवनामध्ये आलेला दुःखाचा पर्वकाळ, पण या पर्वकाळामध्ये डळमळीत न होता जगाच्या मालकाला घातलेली साथ आणि खऱ्या अर्थाने एकच शब्द बाबांनी खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाच्या चरणावर ठेवला. आज माझ्या जीवनातले कितीही दुःख असतील पण आता तुझीच आशा आहे. आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थानं तो सुखाचा उंबरा तू माझ्यासाठी उभा करशील त्या दिवशी खऱ्या अर्थानं सुखाचा कळस तुझ्या नामानं तुझ्या चरणावर अखंडपणे उभा करून या मातीवर खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वर्ग उत्तीर्ण करेल. आणि महाराज जगाच्या मालकाची ती कृपा आणि त्या कृपेचा आणि बाबांच्या कष्टाची साथ आज हा स्वर्ग या ठिकाणी उभा राहिला. पण महाराज याही पुढे जाऊन जर बोलायचं म्हटलं तर त्यांची दोनही चिरंजीव, कारण भाऊ हा शब्द उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो तो म्हणजे भाऊ. आणि आज खऱ्या अर्थानं कुटुंब व्यवस्थेमध्ये एकीकडे विभक्त कुटुंब पद्धती पाहत असताना या दोन भावांमधलं प्रेम, या कुटुंबातला खऱ्या अर्थानं असणाऱ्या संस्कारांचा हा कळस आणि या कळसाच्या बळावरती खऱ्या अर्थानं उतरलेली ही पंढरी. आणि या पंढरीमध्ये बाबा आपल्या सर्वांच्या प्रेमातून आदरणीय डॉक्टर साहेब दिसत नाहीत, पण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर महाराज काही माणसं आपल्याला जिवंतपणे दिसतात, फक्त ओळखण्याची गरज असते. आणि माणसातल्या अंतकरणातलं ते देवत्व इतकं प्रगल्भपणे खऱ्या अर्थानं उभं राहतं की ज्या प्रगल्भ देवतेसमोर नतमस्तक व्हावं असं वाटतं. आणि आमच्या जीवनामध्ये गादीवर उभा आहे महाराज, पण अशी काही माणसं आहेत ज्यांचा शब्द आमच्यासाठी कधी कधी प्रमाण ठरतो. आणि विशेषतः त्यांनी आवाज दिला की यावंच लागतं आदरणीय डॉक्टर साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. कारण आज पुण्यामध्ये रस्त्यावर लोळणारा माणूस सरांकडे येऊन गेल्यानंतर आता रस्त्यावर कंपनीच्या रस्त्यानं चालायला लागलाय. आणि मला वाटतं यापेक्षा मोठी देवपूजा कोणतीच नाही. सर खऱ्या अर्थानं मनपूर्वक आपलेही ऋण व्यक्त करतो, शेलार परिवाराचे ऋण व्यक्त करतो. आणि विशेष तत्वानं कोणताही पुरुष जेव्हा पुढे जातो, कारण आज बांधकाम व्यवसायामध्ये एवढं मोठं नाव मिळवलेलं असताना हा 24 तासांचा अथक प्रवास खऱ्या अर्थानं दिवसातला पाहत असताना खऱ्या अर्थाने या कुटुंबातील आदरणीय लक्ष्मीचं रूप असणाऱ्या आई असतील, त्यांच्या दोनही सुनबाई असतील, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार कडावून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे वारकरी दंड संहिते आधारे या व्यासपीठाचा पहिला मान ज्यांचा आहे खऱ्या अर्थानं परम आदरे आमचे विनेकरी बाबा आपल्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. त्याचप्रमाणे वारकरी दंड संहिते आधारे या व्यासपीठाचा दुसरा मान ज्यांचा आहे परम आदरे आमचे चोपदार बाबांनी समस्त टाळ महर्षी. कारण लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदाय भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे प्रणीत धाव घेतासे खडगहस्त, विठोबारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्यास टाळांचा शस्त्र म्हणून जो वापर करतो अशा मातीत जो वाहक आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे परम आदरे आमच्या चोपदार बाबांनी समस्त टाळ महर्षी आणि विशेष तत्वानं खऱ्या अर्थानं नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था वडनेर आदरणीय बाबांसाठीही आणि त्यांच्या सगळ्या लेकरांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे वारकरी दंड संहिते आधारे या व्यासपीठाचा तिसरा मान ज्यांचा आहे परम आदरे आमचे स्वरकंठमणी बाबा आपणा सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आणि आदरणीय खऱ्या अर्थानं या व्यासपीठाचा तिसरा मान ज्यांचा आहे आमचे ताल महर्षी बाबा आपल्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झाले ते ध्वनिवस्था करणारी मंडळी दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे. आणि विशेषतः आपण तरुण आहात आणि त्यातही तरुण असून आपल्या कपाळावर कुंकू आहे.
खऱ्या अर्थानं आदरणीय पखवाद वादक आहेत आणि विशेष ते तरुण आहेत. आणि तरुण जेव्हा अध्यात्मात आणि व्यवसायात दोन्ही ठिकाणी येतात तेव्हा त्यांना अखंड बळ देणं आपलं आद्य कर्तव्य आहे. एकदा जोरदार कडवून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्याच पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय आणि तुम्ही बोलायला लागले 5 मिनिटं झाले. पण आदरणीय बाबा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा जोरदार कडवून टाळ्यांची एकदा अपेक्षा करतो. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले आणि आपल्या हातात रिमोट आला आणि आपल्या घरात जी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं मी, 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू आणि 8:30ला जुळली गाठग, हे सगळं उरकून तुम्ही आलात. तुमचेही मनपूर्वक ऋण व्यक्त आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना अत्यंत नम्रपणे या व्यासपीठावर बाबा पहिल्यांदा एक वाक्य स्पष्ट करतो. कारण महाराज आज आपण या ठिकाणी अभंग सोडवणार नाही तर अत्यंत नम्रपणे व्यासपीठावर अभंगाला अनुमोदन देणार आहोत. याचं कारणही असंच आहे. कारण ज्यांच्या मुखातून अभंगाचे अमृतबोल आलेले आहेत ते जगद्गुरु तुकोबाराय आहेत. कोण तुकोबाराय? म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या, तू का विष्णू लोहे तुझ्या. म्हणजे भगवान विष्णूंचा अंश असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातील अभंगाचे अमृतबोल सोडवण्याचं सामर्थ्य 5 काय, 15 काय, 25 काय, 50 काय, 5 लाख घेणारा असू द्या, 5 काय, 25 काय, 50 काय, तुमच्या माझ्या 5 लाख पिढ्या जरी गेल्या तरी अभंगातील एकाही शब्दाची उकल करण्याचं सामर्थ्य या मृत्यू लोकातील कोणत्याही जीवात नाही. म्हणून व्यासपीठावर आपण अभंग सोडवत नसतो तर अत्यंत नम्रपणे त्याला अनुमोदन देत असतो विठ्ठला. लक्षात घ्या महाराज, त्या अभंगाधारे जगद्गुरु तुकोबाराय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे. धन्य माता पिता. तुम्ही काय टेन्शन मध्ये आहेत का? भांडून आलेत का? 15 आले नाहीत का? बोलत चला. लक्षात घ्या, आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता. मग आता जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे माता पिता धन्य आहेत. पण लक्षात ठेवा महाराज, इथं दिसायला अभंगाचे बोल साधे सरळ आणि सोपे आहेत, मात्र ते तितकेच गुह्य आहेत. कारण इथं धन्य माता पिता, पण इथं माता पिता हा 2 अनुषंग आहे. पहिले या मृत्यूलोकातील तुमचे माझे माता पिता म्हणजे संत माय बाप कृपा वंत, आणि दुसरे माता पिता म्हणजे जन्म देणारे माता पिता आहेत. मग खऱ्या अर्थानं जाणकार मंडळी प्रश्न निर्माण करतील महाराज, 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या मृत्यूलोकामध्ये ज्या हिताचा मार्ग आम्हाला संत रूपी मातापित्यांनी दाखवलेला आहे, म्हणून या अभंगामध्ये संत रूपी मातापित्यांना धन्यता आहे. मग कोणता हिताचा मार्ग दाखवला तर लक्षात घ्या महाराज, हित ते करावे
जोरदार कडवून टाळ्या आमचे समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ मशीनसाठी झाल्या पाहिजेत आणि ही सवय लावूनच घ्यायची. मग लक्षात घ्या महाराज, संत रूपी माता पित्यांनी जो हिताचा मार्ग या मृत्यूलोकात आम्हाला दाखवला, हित ते करावे देवाचे, पण परमात्म्याच्या नामाचं चिंतन करण्याचं हित साधलं तर या देहाचं कल्याण आहे तो मार्ग दाखवणारे संत रूपी माता पिता आहेत. पण महाराज अडचण आमची वेगळीच आहे, कारण आम्हाला दिवसात 24 तास मिळालेत आणि त्यातही आता मोबाईल आल्यापासून आम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही. सकाळी 7 वाजल्याशिवाय आम्हाला जाग येत नाही आणि त्यातही दिवसातले 12 तासांमधले 8 तास काम केल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थानं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम काही सुधरू देत नाही आणि त्यात आमचा लाईक साठी इतका जीव चाललेला आहे की आम्हाला इतर कोणत्याही गोष्टीसाठी वेळ नाही. आणि तसंही आम्ही फुकटचा कोणतीच गोष्ट करत नाही. आम्ही एवढे स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायदेशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग आमच्या हिताचा मार्ग परमात्म्याच्या नामाचं चिंतन असेल तर महाराज आमचा फायदा काय होईल? कुळी कन्या पुत्र होती जे कन्या जन्माला येईल त्या कन्येचं नाव आहे भक्ती आणि जो पुत्र जन्माला येईल त्या पुत्राचं नाव आहे भाव. आणि भक्ती आणि भाव हे कन्यापुत्र जर जन्माला आले त्याचा गावाला काय, कुळाला काय, तयाचा हरिक वाटे देवा. मग आता महिला मंडळ पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. आईनं बाळाला जन्म दिला, तिचं बाईपण सरतं आणि अखंड अजन्म आईपणाचा प्रवास सुरू होतो. पण आईनं बाळाला जन्म दिला तदनंतर ती माऊली त्या लेकरापासून कायमचं दूर जाते का? तर जोपर्यंत त्या माऊलीचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आपल्या लेकराचं बोट धरून ती अगदी अंगणवाडीच्या वर्गापासून तर विद्यापीठापर्यंत आपल्या लेकराला घेऊन जाते. कारण आपलं लेकरू ब्रह्मांडात श्रेष्ठ ठरावं ही त्या आईची अपेक्षा असते. मग महाराज या मृत्यूलोकामध्ये धन्यता संत रूपी मातापित्यांना आहे. तर या मातापित्यांनी, संत रूपी मातापित्यांनी या मृत्यूलोकामध्ये आम्ही श्रेष्ठ ठरावं म्हणून आमच्यासाठी कोणतं विद्यापीठ निर्माण केलं? गीता भागवत करीती आणि अखंड चिंतन. पण त्यानं काय होईल? परमात्म्याच्या नामाचं चिंतन अंतकरणामध्ये रुजलं तर अंतकरणातले काम, क्रोध, मोह, माया, लोभ हे विकार दूर होतील. हे चित्त निर्मळ होईल आणि निर्मळ झालेलं चित्त जगाच्या मालकाच्या चरणावर गेलं तर देव पाहावयासी गेलो देवची होऊनी. या मृत्यूलोकामध्ये या नरदेहाला देवत्व प्राप्त होईल आणि या मृत्यूलोकात असे जे देवत्वाला जातील तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा. अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठला. आज रात्री 2 वाजले तरी हरकत नाही, पण आपल्याला अभंगातील प्रथम चरणातील दोन्ही अनुषंग समजून घ्यायचे आहेत. मग प्रश्न क्रमांक 1 असा आहे की महाराज परमात्म्याच्या नामाचं चिंतन करण्याचं ही त्या मृत्यूलोकातील जीवानं साधलं तर काय होतं? आता सोपं करून घेऊयात महाराज, कारण आपण फायद्याशिवाय कोणती गोष्ट करत विचार घरी जाऊन करा. लक्षात घ्या महाराज, आता खऱ्या अर्थानं सोपं करून सांगतो. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काढ रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून इकडे खानदेश, नाशिक, मुंबई, पुण्यात नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावागावात एक टोळी आली. बाबा तुमच्या कोठारीमध्ये आहे की नाही माहित नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावाची वेस ओळंडू द्या, त्याला मोकळं करेपर्यंत पारावरची टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस तर 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, 2500 स्क्वेअर फूट गेले 25. 4च महिने गेले, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. 1च महिना गेला मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख 3 वेळा इष्टीनं पाहुण्याने येऊन नेले, तुम्ही झाले मोकळे. महाराज
हे माझं वाक्य नाही. अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत. महाराज सांगतात जन हे चुकाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी जवळचा फायदा संपला जवळचेही दूर करणारे. आजच्या कलियुगातील वास्तव जळजळीत सत्य. आता खऱ्या अर्थानं घर देह नावाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरातल्या परमात्म्याला जागृत अवस्था जर करायची असेल, कारण उद्या प्राणप्रष्ठा सोहळा होणार आहे. आणि जर आपण स्वतःच्या अंतकरणामध्ये डोकवून पाहिलं तर देह नावाच्या मंदिरामध्ये सुद्धा अंतकरणातले विकार दूर केले तर खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर देव आहे हृदय मंदिरी. आणि तो हृदय मंदिरातला परमात्मा त्या ठिकाणी जागा राहायचा असेल तर अंतकरणातल्या विकारांना पहिल्यांदा तिलांजली देणं गरजेचं आहे. आणि त्या यज्ञामध्ये खऱ्या अर्थानं त्यांची आहुती दिल्याशिवाय जगाच्या मालकाचं प्राकटीकरण होणार नाही. म्हणून पुढचे 1.5 तास बसल्या जागेवर मनोमन काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. आता सुखासाठी घर बांधलं, काळजावर हात ठेवून विचार करा, सुख मिळालं? आता सुखासाठी बायको केली तिथं मिळतच नाही म्हणा. आता आमच्या पट्ट्यात लय अवघड, तुमच्याकडे कसं काय? कायचं बरं आहे महाराज. आता हायवे सोडल्यापासून 35चे 35 नवरदेव रस्त्याच्या कडेला पाहत आलो. तो भंडारा पाहिला तरी जाग्या उडी मारतो बा, आपल्या चांगाव पडतो काय. बरं जाऊ द्या, आता विषय निघालाय तर महिला मंडळ खरं बोला. आणि तसंही तुम्ही खोटं बोलत, मी तर काही बोललोही नाही. तसंही तुम्ही खोटं बोलत. आणि आज जर तुम्ही खरं बोललात तर खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा नवनाथांची कृपा होणार आणि या वर्षी पप्या 100% पिवळा होणार. पण आज जर तुम्ही इथं गप्प राहिलात, कारण तेने नारायण जगाच्या मालकाचा वास या ठिकाणी असतो, जर आज तुम्ही खरं बोललात तर या वर्षी पप्या 100% पिवळा होणार. फक्त खरं बोलावं. मग आता पुरुष मंडळी शांत, फक्त महिला मंडळ खरं सांगा. सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, यांच्या बरोबर भांडताना जेवढ्या मोठ्यानं घरात भांडताना तेवढ्या मोठ्यानं सांगा. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, आपला पप्या यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही. यंदा तरी आपल्या पप्याला गुड्डी मिळेल असं वाटत. बरं जाऊ द्या महिला मंडळ, ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना खरंच मुली मिळाल्या पाहिजेत त्या आयाने एकदा जोरदार टाळी वाजवा, परमात्मा तुमचं ऐकणार आहे. बरेच नवरदेव राहिले दादा तुमच्याही गावात. बरं महिला मंडळ, तुमच्या तर सगळ्यांची इच्छा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच. मग इथं बसलेली कोणती आई मला सांगेल महाराज आज बसल्या जागेवर माझे डोळे उघडले, आता मी बसल्या जागेवर भगवान परमात्मा नवनाथांच्या चरणाला स्पर्श करून खऱ्या अर्थानं इथं वचन घेते की यापुढं मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आहे आता बोटवर करा. काय लबाड दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे पण माझ्या पप्याला गुड्डी मिळाली. बरं जाऊ द्या महिला मंडळ, तुम्हाला आता शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा नको आहे. आता पुण्यात आमच्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि या वर्षी ITचे जवळजवळ दादा माझे 90 ते 92 मित्र लग्नाचे, ज्यांचा पगार 90 ते 92 हजार, 11-11.5 लाख रुपये पॅकेज आहे. गादीवर उभा आहे, 500च्या स्टॅम्पवर मी मध्यस्थी राहतो. फक्त दादा त्यांची एकच अडचण आहे, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का सकाळचं बस घेऊन? किती आहे आपली पोट देतील बोटवर करा. मुला लाख रुपये पगार आहे पण एकही गुंठा जमीन नाही. मुलगे द्याल? मग तुम्हाला जमीन कायला हवी आहे? कारण तुम्हाला ही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार आमचं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आता विचार बदला. आणि जवळजवळ तुळशीचं लग्न होऊन आता महिना झालाय आणि सध्या तुमच्याकडे दादा ते फेडाले आता लग्न करताना पार्टी त्यांचा बंगला वरच्या मळ्यातली 2 एकर इकली मग बांधला. तुला माहितच नाही येडे. दारासमोर 4 व्हीलर आहे, फक्त मार्चेंडला जाऊन रात्री 3 वाजता 2 पतपेढ्या त्याच्या घरी.
महाराज हा विनोद नाही. इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाचं कर्तृत्व न पाहता फक्त मुलाची बापाची संपत्ती पाहून आपल्या मुली दिल्यात ना, आज तुमची मुलगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवतीये, पण तिला कधीही भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या वडिलांचं कर्तृत्व न पाहता स्वतः मुलाचं कर्तृत्व पाहून आपल्या मुली दिल्यात ना, भले मुलगी झोपडीत असू द्या, पण कधी भेटायला जा तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. कारण जेवढी मोठी पार्टी तितकीच घरातली सरळ आहेत का कार्टी, हे तपासून सुद्धा पाहण्याची आता गरज निर्माण झालीये. हे सगळ्यात मोठं महत्वाक्य आहे, सगळ्यात मोठं. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, सध्या खऱ्या अर्थाने इथून पुढं लग्न करताना आणि माझ्या बहिणींना भावाच्या नात्याने एक वाक्य बोलून जातो. जर तुम्ही तुमची मुलगी, कारण ती फक्त तुमची मुलगी नाही, तुमच्या पोटचा गोळा आहे, आणि तुमच्या मुलीचं लग्न करताना तुम्ही मुलाचे संस्कार, मुलाचं निर्व्यसनीपण न पाहता फक्त गडगंज संपत्ती पाहून आपल्या मुली देणार असाल तर उद्या तुमच्या मुलीला कितीही सासरी त्रास झाला तुम्हाला बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. कारण तुम्ही तुमच्या मुलीसाठी मुलगा नाही, पैशानं भरलेलं ATM कार्ड निवडलं होतं. हे जीवनात कधी विसरू नका. विठ्ठला आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं हात जोडून तुम्हाला विनंती करतो, बरं जाऊ द्या, त्यातही खऱ्या अर्थानं मध्ये चांगलं होतं, मिळाली तर 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, गावची जिरवाय 3.5 लाखाचा डीजे आणला, त्यात वर 22 शार्पी जोडल्या आणि सगळ्या मित्रांना एकत्र करून फुलाची गाडी सजून त्या पुढं बोनेटो मोर बसवला आणि वाजत गाजत फटाके वाजवत जी बायको घरी आणली. फक्त काळजावर हात ठेवून खरं बोला, तीच तुम्हाला मला काय म्हणते, आता आम्ही काय येगळे का बाबा, तुमच्या पुढे आल्यावर बोलत नाही, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं. तीच तुम्हाला मला काय म्हणते, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा धटका आहे. आता सुखासाठी बायको केली बरोबर, काळजावर हात ठेवून सांगा सुख मिळालंय. उत्तर इथं देऊ नका, 11 नंतर घरी जायचंय. आता सुखासाठी पप्प्या जन्माला तोच म्हणतो, माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं, सुखासाठी बांध कोरले. ही तर नवीनच टोळी आली. तुमच्या पट्ट्यात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरण फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही. बरं, हा विषय बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. आज या ठिकाणी हा जो स्वर्ग पाहतोय ना महाराज, या स्वर्गाच्या मागे खऱ्या अर्थानं जे कष्ट आणि जी खऱ्या अर्थानं चारित्र्य संपन्नता आहे, जे खऱ्या अर्थानं बंधुत्व प्रेम आहे, कारण खऱ्या अर्थानं आईंच्या चरणावर नतमस्तक व्हावं लागेल, ते यासाठी की त्यांनी आपल्या दोन्ही लेकरांना शून्यातून या कुटुंबाचा प्रवास होताना जेव्हा हातात काही नव्हतं तेव्हाही आणि जेव्हा हातात भरपूर असतानाही 2 भावांमधलं प्रेम भक्कम ठेवलं. त्यामुळे एवढा मोठा स्वर्ग उभा राहिला. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण आज जर खऱ्या अर्थानं आजूबाजूला नजर टाकली, या कुटुंबाकडून जर काही घेऊन जायचं असेल तर पहिली गोष्ट, नात्यांमधलं प्रेम आणि विश्वास जिवंत असेल तर जगाचा मालकही खऱ्या अर्थानं आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. हे पहिलं सूत्र या शिलार परिवाराकडून घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आज कोणत्याही गावात जा, सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्हाला कळालंय, विचार मात्र करावा लागेल. महाराज, तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले, दप्तर तुझ्या पाठीवर का दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. तेच 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांचे केस ओढत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांवर खऱ्या अर्थानं कुऱ्हाड घेऊन धावत असतील, अध्यात्म आम्हाला नेमकं कळालं का, विचार मात्र करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलं, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यानंतर लक्ष्मण भैया राम भैयावर केस टाकण्याचा विचार अंतकणात करत असाल, एवढा अमृतमय गोड रामकथा आम्ही शिकलो काय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कथा रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासाव, रामायणाचा पूर्वा
उत्तरार्ध आम्ही पाहिला, आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, पण त्याच रामायणाचा उत्तरार्ध आम्ही पाहिला तो वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विष्णात निर्माण झालेली लालसा असेल. लंका सोन्याची होती, कशाची? महिला मंडळ सोन्याची. इथं एक तोळा करायचा म्हणलं तरी सोन्याच्या पप्पा बरोबर वर्षभर भांडावं लागतं. ते सगळी लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात महत्वाक्य आहे. आणि हात जोडून खऱ्या अर्थानं आता थोडंसं आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला माणूस सापडेल, बांध करून गाड्या घेतल्या माणूस सापडेल, बांध करून आपला व्यवसाय घडवला, मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचं आणि मुलांचं जीवन घडवलंय, त्यांनी पुढवर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं सगळं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा या वादात ओढून त्यांच्यावरही एखादी केस पडून अवघ्या फुटभर बांधासाठी आपण आपल्या हाताने आपली तिसरी पिढी उद्ध्वस्त करतोय. शोकांतिका. आणि इथं बसलेल्या आज एक प्रश्न मात्र या निमित्तानं नक्की विचारतो. महाराज, आम्ही कितीही बांध कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाडातील सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का? याचा नक्की विचार करा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या आणि शेवटी या बांधात मिसळून गेल्या. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो? एक दिवस जर याच मातीत जायचं असेल, कोणता अहंकार आमच्या अंतकणाला चिटकलाय, विचार मात्र करावा लागेल. आणि हात जोडून इथल्या सगळ्या ज्येष्ठांना एक विनंती करतो. खऱ्या अर्थानं महाराज, माझं कीर्तन जर पटलं नाही तर अत्यंत नम्रपणे एक वाक्य बोलतो, पुन्हा मरेपर्यंत मला कधी बोलू नका. पण तुमचा मुलगा म्हणून मूर्ती प्राणपेठा सोहळ्याच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या चरणावर कळकळीची एक विनंती करून जातो. मागच्या पिढ्यांपासून या फुटभर बांधांचे वाद तुमच्यापर्यंत आले. 4.5-5 लाख रुपये एकर असणारी जमीन मागच्या 10-15 वर्षात भगवंताच्या कृपानं आज 25 आणि 20 लाखापर्यंत 30 लाखापर्यंत जाऊन ठेपली. पण खऱ्या अर्थानं जोपर्यंत 4 लाख रुपये एकर जमीन होती तोपर्यंत 8-8 फुटाचे बांध आणि त्यावरती लिंबाची झाडं आनंदानं बहरत होती. पण जसं जमिनीचे रेट वाढायला लागले, 8-8 फुटाचे बांध आणि ती लिंबाची झाडं कायमची बाजूला पडली. आणि अवघ्या फुटभर बांधासाठी रक्ताचे पाठ मात्र त्या बांधावर वाहू लागले. शोकांतिका. मागच्या पिढ्यांपासून हे वाद आपल्यापर्यंत आले आणि आपलं सुद्धा निम्म आयुष्य तहसील कचेरी आणि कोर्टात फक्त या वादात जातंय. पण हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतो, आपण एक दिवस डोळे मिटणार आहोत. इथं अमर होण्यासाठी कुणीच आलं नाही, पण डोळे मिटण्यापूर्वी आपणही आपल्या पुढच्या पिढ्यांना हे वाद देऊन डोळे मिटायचे की भले एक पाभार इकडे किंवा तिकडं होईल, पण हे वाद कायमचे मिटून पुढच्या पिढीला डोळे मिटण्यापूर्वी पुढचा मार्ग निवडून द्यायचा, याचा विचार मात्र करणं गरजेचं आहे. हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतो, कारण युवा हा शब्द उलटा वाचला तर होतो वायू. वायू सारखं तुम्हाला काळजात घेऊन फिरणारा तो म्हणजे युवा. त्या वादळाला जर आम्ही योग्य मार्ग दिला, ते वादळ क्रांती केल्याशिवाय राहत नाही. पण त्या वादळाचा जर मार्ग चुकला तर आपल्या घरात आणि जीवनात सुनामी आल्याशिवाय राहत नाही. आणि गरम डोक्याची मुलं जेव्हा या वादात पडतात, एखादी केस अंगावर पडते, तेव्हा अवघ्या फुटभर बांधासाठी ही लेकरं कायमची शिक्षणापासून आणि नोकरीपासून दूर जात आहेत. पण हात जोडून खऱ्या अर्थानं प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारतो, जेवढा पैसा आज तुमचा तहसील कचेरी आणि कोर्टात या वादात गेलाय, त्यातली 1% रक्कम तरी त्या बांधातून तुम्हाला मिळाली का? बरं, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर हा पुन्हा एक प्रश्न तुमच्याच अंतकणाला स्वतः विचारा. मागच्या पिढ्यांनी जर तुम्हाला हे वाद दिले नसते तर तुमचं निम्म आयुष्य कोर्टात आणि तहसील कचेरीत गेलं नसतं. आणि आपणही तेच करणार असू तर आपल्या पुढच्या पिढीची माती झाल्याशिवाय राहणार नाही. आज कोर्ट असू द्या नाही तर तहसील कार्यालय असू द्या, 5-5 वर्ष केस चालते आणि सेटलमेंट शिवाय काहीच होत नाही. शेवटी टेबला खालून 5-5 लाखाचे बंडल जिकडून जातात तिकडून निकाल म्हणजे आदेश निघतात. हात जोडून विनंती आहे, परवाच्या दिवशी खऱ्या अर्थानं गोकुळातून बघाचा मालक भगवान परमात्मा या ठिकाणी येणारा आणि काला ग्रहण करून आपल्या घरात जर वाद असतील, आपलं
आपलं घर जर स्मशान असेल तर पुन्हा तो गोकुळात निघून जाईल. पण काल्याच्या अगोदर दोन भाऊ जर एकत्र बसले आणि हा घरातला वाद आपण कायमचा घरात मिटून टाकला, भले दोन पाभार इकडे किंवा तिकडे होईल, पण हा वाद मिटला तर तुमची मुलं शिक्षणानं पुढे जातील, या वादात पडणार नाही. आणि माझे एक वाक्य लिहून ठेवा, जर तुम्ही हे वाद घरातल्या घरात मिटवले आणि हेच 5-5 लाख रुपये तिकडे तहसील आणि कोर्टात न देता तुमच्या मुलांच्या शिक्षणाला आणि मुलांच्या व्यवसायाला वापरले, तर पुढच्या 10च वर्षात ही तुमची मुलं त्या बांधाच्या पलीकडं 1 एकर जमीन स्वतःच्या कर्तृत्वानं विकत घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थानं जर घराचं गोकुळ करता आलं, तुम्हाला गोकुळ आणि वृंदावन शोधण्याची गरज पडणार नाही. तुमचं घरच गोकुळ होईल आणि त्या गोकुळामध्ये काल्याच्या दिवशी येणारा परमात्मा कायमचा विराजमान होईल. तेव्हा या प्रपंचातला वास्तव परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. विठ्ठल चला विठ्ठला लक्षात घ्या महाराज. आता मूळ मुद्द्यावर येतो. सुखासाठी घर बांधलं, इथून आपण निघालो होतो. आता घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं? का महाराजांच्या संस्थेच्या नाव करताय? कुणासाठी? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी बाबा तुम्ही घर बांधायचं स्वप्न पाहिलं, त्या दिवशी वीट होती 3.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 22 रुपये किलो. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं, 30 वर्ष काबार कष्ट करून 2 रुपये गाठीशी आल्यानंतर ते घर बांधलं, तेव्हा वीट होती 13.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 64 रुपये किलो. म्हणजे तुमच्या जीवनातली जवळजवळ ज्या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही, अशा क्षणभंगूर देहाचे 30 वर्ष फक्त पप्यासाठी एक घर बांधायला तुम्ही घालवलीत, बरोबर? मग जर तुमच्या जीवनातली 30 वर्ष तुम्ही पप्याला दिली, तर तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका पप्या म्हणेल का? आपल्या वडिलांनी जीवनातली 30 वर्ष या घराला दिली, मग त्यांना शेवटची अंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल. घर तुम्ही लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, फक्त एकदा तुटक्या खाटेवर गरम पाण्याचा हा देह बाहेर काढला आणि अंगठे बांधून तोंडात तुळशीचं पान गेलं की त्या घराशी आपला कायमचा संबंध. अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, अपने बनाया, अपने बनाया. आप ही जाकर जंगल सोया, आप ही जाकर जंगल सोया, इस तन धन की कोट बढ़ाई, इस तन सत चित आनंद एकदा जोरदार काढून टाळ्या आमच्या स्वरकंठ म्हणणे ताल मर्जींसाठी झाल्या पाहिजेत. आणि मला वाटतं सगळ्याच गंधर्वांनी सुट्टी घेऊन आज इथं आलेत. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर लक्षात घ्या महाराज, खरं जोपर्यंत आपण आपलं म्हणतो, घरामध्ये जोपर्यंत आपले डोळे उघडे तोपर्यंतच आपली किंमत आहे. पण एकदा तोंडात तुळशीचं पान गेलं की त्या घराशी कायमचा संबंध. मग सुखासाठी घर बांधलं, आता विचार करा सुख मिळालं. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली. एखादी ताई म्हणेल महाराज असं का म्हटले, तर पुरावा म्हणून एकच करा दादा, पुढच्या 25 वर्षासाठी आपल्या गावामध्ये सती प्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का, हा विचार तुम्ही घरी जाऊन करा. आता सुखासाठी पप्या जन्माला आला, महिला मंडळ, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या सारणाच्या पोळ्या वरच्या मळ्यात वाटल्या जात नाही, तोपर्यंत पप्या आपला. पण एकदा सारणाची पाठी मोकळी घरी आली, महिला मंडळ पप्या आपला राहात. तुम्ही म्हणताय मी म्हणत,
आता सुखासाठी बांध कोरले. बांधही आपले किती दिवस आहे? ज्या बांधासाठी आपण तंटामुक्ती अध्यक्षाचं 3 महिन्यात 3 किलो वजन कमी केलं, ज्या फुटभर बांधासाठी अख्खं आयुष्य आपण वादात घालवलं, तो बांधही आपला किती दिवस आहे? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव पंक्ती टाकून तेरवीला जेवलं की 14व्या दिवशी तुमचा लाडका पाप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत मध्ये गेल्याशिवाय राहत. आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमच्या मृत्यू दाखला पाहिला. तलाठी भाऊसाहेब 7 बाऱ्यावर तुमच्या नावाला कंस करून पप्याचं नाव टाकल्याशिवाय राहत. मग ज्या बांधासाठी अख्खं आयुष्य घरदार न पाहता कोर्टात घालवलं, तो बांधाही आपला किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आज आपण आत्मीयतेनं तल्लीन आहोत, कसाही करा तो नश्वर आहे. आणि 84 लक्ष योनीमधून हा देह मिळाला, ज्या कारण परत मिळाला तो भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि त्याच्या नामाचं चिंतन करण्याचं हित या मृत्यू लोकांनी जीवानं साधलं तर या देहाचं कल्याण आहे. आणि तो हिताचा मार्ग दाखवणारे संत रूपी माता पिता आहेत. म्हणून तर आजच्या अभंगातील प्रथम चरणातील प्रथम अनुच्छेदामध्ये त्या माता पित्यांना धन्यता आहे. आपुली आहे जो असे जगता, आपुली आहे जो असे जगता हो, आपुली आहे आपुली हो
जोरदार कडाळून टाळ्या आमचे समस्त स्वरगंधर्व तलाने टाळ मर्षींसाठी झाल्याच. आणि ही सवय लागलीच पाहिजे महाराज, कारण थोडी थंडी वाढली तर आपण डबल जर्किंग घालतो. पण पहाटेच्या 3 वाजता इंद्रायणीच्या घाटावर स्वतःच्या घामाचे थेंब शाईपुडीत मिसळलेत म्हणून ही अखंड साधना आहे. आणि समोर 56 भोग असतानाही खऱ्या अर्थाने इंद्रियांना शाश्वत देऊन उद्या आवाज निघाला पाहिजे इतकं स्वतःचं खऱ्या अर्थानं इतकी मोठी साधना आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो गंध आणि तो कस्तुरीचा स्वरगंध आहे. म्हणून एकदा पुन्हा जोरदार कडाळून टाळ्या या ठिकाणी झाल्यात पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत कसाही करा नश्वर आहे. साध्य करायचं तो भगवान परमात्मा ईश्वर आहे. त्याचं नामचिंतनाचं हित साधलं ते या देहाचं कल्याण आहे. तो मार्ग दाखवणारे संत रूपी माता पिता आहे. म्हणून तो अभंगातील प्रथम चरणातील प्रथम अनुच्छेदामध्ये माता पित्यांना धन्यता आहे. मग आता नश्वर देहाला एकच साध्य करायचे तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. मग आता खऱ्या अर्थानं ज्यांना वाटतं महाराज आम्हाला देव भेटावा त्याने एकदा जोरदार कडाळून टाळ्या वाजवा. नक्की भेटतं, कारण तेने नारायण. आणि ज्यांना वाटतं महाराज आम्हाला स्वर्ग मिळावा त्यांनी यापेक्षाही जोरात वाजवा. वा, मग आता जर भगवान विष्णू नवीन कोरं विमान घेऊन या ठिकाणी आले आणि विमानाचं लँडिंग इथं समोर केलं पिकअपच्या बाजूला, चालेल ना दादा? काही हरकत? आणि जगाच्या मालकानं इकडे पाहिलं, अरे वा माझ्याच नामाचा गजर चालू आहे आणि मी तुमच्यावर एवढा प्रसन्न झालोय की आज मी तुम्हाला सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं सदेह? फक्त कीर्तन झालं, महाप्रसाद झाला की सगळ्यांनी येऊन विमानात. आणि हा धर्ममंडप असा आहे इथं काही झालं तरी खोटं बोलता येत. आणि चुकून जर धर्ममंडपात आपण खोटं बोललो तर भैरवनाथ सुद्धा या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. त्यामुळे भावनेच्या भरा सुद्धा खोटं बोलता येत. मग आता खरं बोला, किती जण विमानात बसायला तयार आहे? बोटवर करा. फक्त परत येणं होणार आणि इथं खोटं बोलता येणार. थांबू लागलं तर 1 मिनिट. ज्यांचं शिट्री जर वय त्याने तरी बोटवर करा. मी ये म्हणून राहिले असं रोज तुम्हाला सकाळी 5:45, दुपारी 1:45 आणि रोज रात्री 10:30 रोज 3 गोळ्या देणारी सुद्धा आता मात्र बोटवर करायला तयार. मग प्रपंच कसाही असू द्या, वास्तवात तो सोडायला आम्ही तयार नाही. आणि प्रपंचातून जर परमार्थ साधायचा असेल तर काल परत्वे, वेळ परत्वे आणि जीव परत्वे या मृत्यूलोकात प्रत्येकाच्या हिताची व्याख्या भिन्न आहे. हे मी म्हणत नाही, महावैष्णवमाऊली ज्ञानोबराय सांगतात, जे का मार्ग मार्ग देखावे साच लटके ओळखावे, हिता हित जाणावे हितची लागी. म्हणजे मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीवाची काल परत्वे, वेळ परत्वे, खऱ्या अर्थाने हिताची व्याख्या भिन्न आहे. मग आता विद्यार्थ्याचं हित आहे शालेय जीवनात चांगला अभ्यास करून मार्कवंत होणं. पुढाऱ्याचं हित आहे निवडून दिलेल्या जनतेची सेवा करणं. मुलाचं हित आहे मातापित्यांची सेवा करणं. खऱ्या अर्थाने गर्भवती स्त्रीचं हित आहे बाळ गर्भात असताना त्यावर गर्भसंस्कार करणं. मातापित्याचं हित आहे आपल्या लेकरांवर चांगले संस्कार करणं. पतीचं हित आहे आपल्या पत्नीचा आत्मसन्मान जपणं. आणि पत्नीचं हित आहे जे सांगताना महावैष्णवमाऊली ज्ञानोबराय सांगतात, पतीची या माता अनुसरणी. पण आज आजूबाजूला नजर टाकली तर 50% घरात हे होताना दिसत नाही. म्हणून प्रकरण वेगानं घटस्फोटांकडे आहे. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आता मधल्या काळात एक कविता वेगानं फिरत होती महाराज. देह माझा हळद तुझ्या नावाची, कपाळ माझे पण कुंकू तुझ्या नावाचं, गळा माझा पण मंगळसूत्र ते मात्र तुझ्या नावाचं, मनगटा माझे पण चुडा तो मात्र तुझ्या नावाचा, हात माझे पण मेहंदी ती मात्र तुझ्या नावाची. अरे वट्ट पौर्णिमेच्या व्रत माझे, वडाला फेऱ्या माझ्या, पण आयुष्याचं वरदान मात्र तुला. ज्येष्ठांच्या पाया मी पडते पण अखंड सौभाग्यवती भव, आशीर्वाद मात्र तुला. उदर माझे रक्त माझे पण मुलं ती मात्र तुझ्या नावाची. खऱ्या अर्थानं
तुझ्या घराचं माप ओलांडल्यापासून माझं सर्वस्व मी तुला बहाल केलंय. तुझ्याकडे काय आहे रे असं माझं? माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं तो नवरा एवढंच ऐकतो, शांतपणे तुमच्याकडे पाहतो, कोपऱ्यातली चप्पल घालतो आणि काहीच न बोलता निघून जातो. कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवराच असतो. देह तुमचा हळद त्याच्या नावाची, अगदी खरं आहे, पण तीच तुमच्या नावाची हळद त्याच्या अंगाला लागल्यानंतर आयुष्यभर तो आपला देह मात्र तुमच्या आनंदासाठी झिजवत राहतो, कुठलंही कारण न देता. कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवराच असतो. हा तुमचे मेहंदी त्याच्या नावाची, अगदी खरं आहे, पण तीच तुमच्या नावाची मेहंदी त्याच्या हाताला लागल्यानंतर आयुष्यभर तुमच्या चेहऱ्यावर आनंद राहावा म्हणून तो खऱ्या अर्थानं आपल्या दोन्ही हातांवर कष्टाची मेहंदी खुलवत राहतो, कुठलंही कारण न देता. कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवराच असतो. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर कपाळ तुमचे, कुंकू त्याच्या नावाचं, अगदी खरं आहे, गळा तुमचा, मंगळसूत्र त्याच्या नावाचं, अगदी खरं आहे, पण कष्ट त्याचे, पगार त्याचा, ओव्हर टाइम त्याचा, पण त्याच्या खिशातल्या पगारावर अधिकार मात्र तुमचा. तरी तो काही बोलत नाही, बोलणार नाही. कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवराच असतो. वटपौर्णिमेच्या व्रत तुमचे, वडाला फेऱ्या तुमच्या, आयुष्याचं वरदान त्याला, अगदी खरं, पण त्याच्या घराचं माप ओलांडल्यानंतर आयुष्यभर त्या वडासारखं तुमच्यावर तो मायेचं आणि सुरक्षेचं छत्र धरून राहतो, खऱ्या अर्थानं कुठलंही कारण न देता. कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवराच असतो. उदर तुमचं, रक्त तुमची, मुलं त्याच्या नावाची, अगदी खरं आहे, पण त्याच मुलांसाठी विस्तवासारखा असणारा तो आयुष्यभर विस्तवासारखा निखारा देताना आयुष्याच्या शेवटी मात्र कोळसा होऊन जातो. पण कोळसा होण्या अगोदर सुद्धा आपल्यातला प्रकाश आपल्या लेकरांना समर्पित करून जातो. कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवराच असतो. खऱ्या अर्थाने एकीकडे बायको म्हणून तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला तुमची सासू म्हणजे त्याची आई, या दोन्ही नात्यांमध्ये तो आयुष्यभर पिचला जातो. पण दोन्हींच्या चेहऱ्यावर समाधान राहावं म्हणून प्रपंचाच्या तारेवर कसरत करत दोघींच्याही चेहऱ्यावर आनंद आणि समाधान देत राहतो, कुठलीही कुरबुर न करता. कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवराच असतो. कारण नवरा या शब्दाचा अर्थ आहे, न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि रा म्हणजे श्रमांसारखा एकनिष्ठ असणारा. तर बायको या शब्दाचा अर्थ आहे, बा म्हणजे तुमच्या बाजूला भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परतीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही. ते आपल्या संस्कारांच्या वलयामधून आपल्या घराचा स्वर्ग करत असतात. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं, फक्त त्यांनी तसं वागावं यासाठी तुम्ही तसं असणं गरजेचं. नाहीतर नवरात्राला 9 दिवस बिन चप्पलचा खऱ्या अर्थानं उपवास, आणि 10व्या दिवशी तिला चप्पल आहे. कारण लक्षात घ्या महाराज, देवी मातेची पूजा करताना, कारण कालिकी मातेची प्राणप्रतिष्ठा आपण करतोय, पण त्या देवी मातेचं एक रूप आपल्याही घरात आहे, हे जीवनात कधी विसरू नका. कारण माहेरच्या संस्काराचं वैभव घेऊन तुमच्या माझ्या घराचं माप ओलांडते, ती म्हणजे वैभव लक्ष्मी. आल्या गेल्यांचा मानपान ठेवून घर नेहमी भरलं ठेवते, ती म्हणजे खऱ्या अर्थानं ऐश्वर्य लक्ष्मी. ओठापासून पोटापर्यंत जाण्याचं कसं अन्न पूर्ण होऊन जाणते, ती म्हणजे धन्य लक्ष्मी. तुमच्या माझ्या कुळाचा उद्धार करण्यासाठी, ते कुळ वाढवण्यासाठी 9 महिने 9 दिवस आपल्या लेकराला उदरामध्ये ठेवते, ती म्हणजे संतान लक्ष्मी. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, कुटुंबावर कोणतंही संकट आलं तर पहिल्यांदा घराच्या उंबऱ्यात पदर खोचून उभी ठाकते, ती म्हणजे गजलक्ष्मी. 1-1 रुपया साठवून त्याचा योग्य कुटुंबासाठी निवेश करते, ती म्हणजे खऱ्या अर्थानं धनलक्ष्मी. आपल्या लेकरांना कोणतंही संकट आलं तरी त्यातून पार करत विजयाच्या मार्गावर नेते, ती म्हणजे विजया लक्ष्मी. घरातल्या लेकराचं आपल्या लेकीला ही खऱ्या अर्थानं कुळ परंपरेत वाढवते, ती म्हणजे आदी लक्ष्मी. आणि या सगळ्या रूपांना एकत्र करून तुमच्या माझ्या घरात 24 तास ओहरात राबते, ते म्हणजे आपल्या घरातली ग्रहलक्ष्मी. आणि ज्या दिवशी त्या ग्रहलक्ष्मीचा सन्मान ठेवता येईल, त्या दिवशी देवी माता 9 दिवस नाही, अहोरात्र आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात महत्वाक्य आहे. आणि आज जर ह्या परिवारामध्ये पाहिलं तर खऱ्या अर्थानं ही दोन्ही भावंड व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर आहेत, पण त्यावेळेस त्यांच्या धर्मपत्नी आणि त्या माऊली
माऊलीनं खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब असं निपजलंय. हे कुटुंब असं खऱ्या अर्थानं साचेबंद संस्कृतीच्या खऱ्या अर्थानं कवच कुंडलामध्ये ठेवलंय. म्हणून ताज्या कुटुंबाची शून्यातून एवढी मोठी उंची आहे. त्याचं कारण घरातले सगळ्यांचे आशीर्वाद आणि एक वाक्यता आहे. आणि ज्या दिवशी आपल्याही घरात ते साध्य होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपलं घर सुद्धा मंदिर होईल. हे सगळ्यात महत्वाक्य आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, घराचा काटा वेगानं पुढे चालतोय. त्यामुळे वेगानं पुढे जाणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पतीचं हित आहे पत्नीचा आत्मसन्मान जपणं, पत्नीचं हित आहे आपल्या पतीचा स्वाभिमान जपणं. आणि ज्या दिवशी हे साध्य झालं त्या दिवशी घरच मंदिर होईल. आणि त्या मंदिरामध्ये जगाचा मालक आशीर्वाद देईल. तेव्हा खऱ्या अर्थानं एवढ्या डोंगराळ खऱ्या अर्थानं भागामध्ये येताना मळ्यात मंदिर आहे, पण मळ्यात सुद्धा स्वर्ग उभा राहू शकतो. त्यासाठी आधी घराचा स्वर्ग संस्करण करावं लागतो. म्हणून त्या माऊलीसाठी सुद्धा एकदा जोरदार कडावून टाळ्या या ठिकाणी झाल्याच पाहिजेत. लक्षात घ्या, कारण त्या माऊलीचे संस्कार आहेत. म्हणून तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कारण ज्या मातीतून आपण येतो ना महाराज, ती खऱ्या अर्थानं पुण्य पावन माती म्हणजे महाराणा प्रताप, छत्रपती शिवराय आणि धर्मवीर शंभूराजांची माती आहे. कारण या मातीचा वसा आणि वारसात आम्हाला लढायला शिकवतो. या मातीचा वसा आणि वारसात आम्हाला वारकरी आणि धारकरी म्हणून घडवतो. या मातीचा वसाच आम्हाला खऱ्या अर्थानं त्या भगव्याच्या अस्मितेची जवळून खऱ्या अर्थानं चुनूक आणि किंमत दाखवतो. कारण खऱ्या अर्थानं या मातीनं जे सोसलं, जे भोगलं, अहो खऱ्या पाहिला जर गेलं तर खऱ्या अर्थानं ही माती धर्मासाठी माझ्या राजानं महाराणा प्रताप, माझ्या राजानं छत्रपती शिवराय, माझ्या राजानं धर्मवीर शंभूराजांनी आपल्या प्राणांची ही बाजी लावली. म्हणून हा भगवा ध्वज आणि भगव्याची अस्मिता बाधित राहिली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण हल्दीरामची माती सजली होती, सायंकाळची वेळ होती आणि त्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं पाऊस कोसळत होता. पण अशा कोसळणाऱ्या पावसामध्ये ही हळदी घाटची माती जणू काही खऱ्या अर्थानं हळदीनं आणि स्वराज्याच्या स्वाभिमानानं पिवळी झाली होती. मानसिंग मात्र आपल्या सैन्यासह उभा होता. कारण मानसिंहाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी स्वराज्य म्हणजे महाराणा प्रतापांनी खरे उभं केलेलं राजपुताना साम्राज्य मेवाडची माती हस्तगत करायची होती. पण अशाही परिस्थितीमध्ये महाराणा मात्र स्वाभिमानाची आग घेऊन उभे होते. कारण लहानपणापासूनचा काळ पाहिला तर ज्या राजानं सिंहासन समोर असताना पण जोपर्यंत मेवाडची माती सुरक्षित होत नाही तोपर्यंत राजगादीला हात लावणार नाही. ही मातीतलं स्वाभिमान आणि त्या रयतेतला तो स्वाभिमान जिवंत ठेवण्याचं काम धर्मनिष्ठेसाठी ज्यांनी केलं ते नाव म्हणजे महाराणा. राणा अनेक झाले पण राणांमध्ये सुद्धा धर्माची तेवत खऱ्या अर्थानं ज्योत ठेवणारे महाराणा जे झाले, त्यांनी अदम्य प्रताप केला, ते महाराणा प्रताप. कारण खऱ्या अर्थानं ज्या मातीमध्ये पाहिला गेलं तर महाराज हत्ती सुद्धा महाराणांसाठी लढत राहिला आणि चेतक सुद्धा शेवटचा श्वास महाराणांसाठी कुर्बान करता झाला. कारण मानसिंहाचं सैन्य समोर होतं, अंबरीवर बसलेला मानसिंह आणि समोर होते महाराणा. चेतकची नजर शोधत होती. पाहता पाहता महाराजांच्या नजरेला मानसिंग पडला आणि त्याच वेळी राजांचा खऱ्या अर्थानं गज पुढे निघाला. त्या काळात गजेला तलवार जोडलेली असायची आणि मानसिंहाकडे पाहिलं, चेतकने झेप घेतली पण त्याच वेळी खाली येताना वार मात्र खऱ्या अर्थानं पायावर झाला आणि चेतक जायबंदी झाला. पण याही परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं महाराणा शोधत होते मानसिंहाचं शिर आणि नेमकं त्याच वेळी मागून पोर्तुगीजांची फौज मिळाली होती. गोळ्यांचा वर्षा होत होता. महाराणा रक्तानं माकले होते आणि अशाही परिस्थितीमध्ये झालबियानं ते पाहिलं आणि झालाभिदानं पाहिलं आणि तो राजांच्या समोर आला. उत्तरता झाला, महाराणा आपण निघावं, वेषांतर करून आम्ही उभे ठाकू. आणि महाराणाने एक वेळ झालाभिदाकडे पाहिलं आणि सांगितलं, अरे कुरुक्षेत्रावरती खऱ्या अर्थानं पराभवाच्या भीतीनं माघारी फिरणारा राणा हा नाही. पण त्याच वेळी झालाभिदा उत्तर झाला, नाही राज, अहो खऱ्या अर्थानं आजपर्यंत खऱ्या प्रताप एवढा कोणी केला नाही.
आजपर्यंत राणा अनेक झाले पण महाराणा कोणी झालं नाही. खऱ्या अर्थानं मी जर गेलो असे हजारो झाला विधा तयार होतील, पण जर खऱ्या अर्थानं तुम्ही गेला पुन्हा या मातीला असा महाराणा कधी मिळणार नाही. आणि मग मात्र खऱ्या अर्थानं आता राजांचा प्रवास सुरू झाला, पण त्यावेळी वेळी चेतक मात्र दोन्ही पायाने जळबंदी होता आणि खऱ्या अर्थानं चेतक धावत होता. अरे चेतक मात्र पाऊस कोसळत असतानाही धावत होता. रक्ताची धार लागली होती. अचानक महाराणा स्तब्ध झाले, कारण समोर दरी होती. अरे खऱ्या अर्थानं ती दरी पाहिली आणि राणा विचार करू लागले. आ गई नदिया पडिया पा, घोडा कैसे उतरे पा. राणा ने सोचा इस पार, तब तक चेतक था उस पार. अरे खऱ्या अर्थाने एवढी मोठी दरी पार होईल कशी राणा विचार करत होते, पण तेवढ्याच वेळेस चेतक मात्र ती दरी पार करून पुढे गेला होता. अखेरचा प्राण सोडला, पण महाराणांना खऱ्या अर्थाने इस्पित ठिकाणी घेऊन गेला. ज्यांनी फक्त माणसात नाही तर ज्यांना आपण जनावर म्हणतो त्या प्राण्यांमध्येही भगव्याची अस्मिता पेरली, ते नाव म्हणजे महाराणा. कारण खऱ्या अर्थानं जगावं कसं शिकवणारं चरित्र शिवरायांचं. त्या मातीत आपण राहतो जिथं मरणाचाही सोहळा कसा करावा हे सांगणारं चरित्र म्हणजे शंभूराजांचं चरित्र. अरे मालोची कोसळ अरे संभा चेरबंद झाला. पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना अन्यात आलं आणि त्याच वेळे आस्ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला, संभा आलमगीर औरंगजेब के सामने. आणि कभी कला शिकवला राजा झुकाएंगे नहीं, झुकाएंगे खामो. आणि वसीम पुढा चप 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 एकदम चप. याद रख अल्लाह ताला के दर पे गिरफ्त रहा तू. आणि त्याच वेळी मागून आवाज आला, सबूर असद सबूर अभी बहुत पूछना है. आणि त्याच वेळी आस्ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठला. संभाजी राजांच्या समोर आला. रक्तलेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला, 9 बरस का था, 9 बरस का था, तब मिला था मैं आगरा में, तब पूछा था मैं इस संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारी वजह से सबको डर लगता. सच सच कहा था काफिर ने, सच सच कहा था. आज तक अभी ठंडा करा मिला, लेकिन अब नहीं गिरा हो संभा हमारे आज तो. आणि त्याच वेळी औरंगजेबाची नजर संभाजी राजांवर गेली. त्या डोळ्यातली ती आग पाहिली, त्या स्वाभिमानाची धग पाहिली आणि औरंगजेब संतापला. औरंगजेब उत्तरला, संभा आंखें नीचे, याद रख कैद में हो हमारे. आज 2 सवाल पूछे जाएंगे तुझे, ये 2 सवाल तय करेंगे. मौत का मंजर देखेगा तो या होगे यहाँ से रिया. आणि औरंगजेबाने पहिला सवाल फेकला. औरंगजेबाचा सवाल होता, संभा लाखों के फौज थी हमारे, चल बरते मर्राटे नाले पाए दखन. तू आया बरहानपुरा, तू आया सूरत, तू आया औरंगाबाद, लुट गले गया खजाना, बता आणि उसळला छावा. अरे हिंदुस्तानचा खजाना, इथल्या मातीचा कण ना कण मानतो आम्ही सोनं. तो गिळलाच हिंदुस्तान, तो गिळलीच लूट, पण आम्ही होणार नाही भिकारी, मागणार नाही तुझ्यासारखे. अरे तुझ्यासारख्याला बोलावून हिंदुस्तान भीक देतो. अब्दाली पासूनचा इतिहास आहे आमचा. कामो. आणि औरंगजेब संतापला, याद रख संभा, उछलने वाली बात करते हो हमारे सामने, मगर कैद में हो हमारे, कैद में हो, खुदा की मेहरबानी हो गई. आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आले औरंगजेब गुडघ्यावर आला. हे चित्र पाहिलं आणि खऱ्या अर्थानं राजांची नजर कवी कलशाकडे गेली. राजे उत्तरते झाले, कवीजी आपलं काव्य स्फूर्त असं आम्ही अनेक वेळा ऐकलं होतं. आपल्या काव्यानं खऱ्या अर्थानं संबंध महाराष्ट्र नाही तर स्वराज्य मोहरलं होतं. पण आज प्रसंग एवढा बाका आणि आपलं काव्य शांत, काय म्हणावं आपल्याला. आणि कवी कलश पाहत राहिला. अरे मृत्यूच्या गोटात औरंगजेबाच्या दरबारात
मृत्यू समोर नाचतोय आणि हा राजा म्हणतोय सुचते का एखादी कविता. इथं ही काय कविता ऐकायची वेळ आहे. पण राजांचं रक्ताळलेलं तेजमुख पाहिलं, त्या डोळ्यातली आग पाहिली आणि कविकाला शुद्धार्थ झाला. राजन का नाही, राजन तुम हो सांझे खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तक तेज. राजे काय लढला तुम्ही जंग, राजे काय तुमचं ते सामर्थ्य, तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीरचा तुमच्या समोर वाकलाय राजे. कामो आणि खऱ्या अर्थानं औरंगजेब वाट ठाकला. एकदम याद रख, काय हो हमारे, काय हो हमारे. अब आखिरी सवाल पूछूंगा, संभा तुझे ये सवाल तय करेगा. राज्य मौत का मंजर देखेगा तू या हो गया यहाँ से रिया. आणि औरंगजेबाने आपला शेवटचा सवाल टाकला. औरंगजेबाचा सवाल होता, संभा 30 साल दिल्ली के गद्दे पे बड़े बड़े अंगूर खाता रहा, ना मिला दक्खन, ना मिला. लाखों के फौज लेके आया था, फिर भी ना मिला. मगर तू और चल्ला भर मर रहा था, लूट के ले गए हमारा खजाना. क्यों हमारे हशम शामिल हुए होंगे तुम्हें, बता मेरे कौन कौन से हशम शामिल थे तुम्हें. आणि उचलला छावा. अरे तत्तासाठी रक्ता उलटणारी जात नाही रामची. आई भवानीचे पुते आम्ही झुंजू इथं मरू इथं. याद रख, वाघाचे बछडे जगतात सुद्धा वाघासारखे आणि मृत्यू समोर आला तर मरतातही वाघासारखे. नकोला गुस्ताद आला. शेवटी चरफडला औरंगजेब आणि चरफडलेल्या औरंगजेबानं फरमान सोडलं, ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें. ए आंखें जलाती है बेमार, काट डाल उसकी ज़बान. ए ज़बान बोलती बहुत है, काट डाल उसके हाथ, जो हाथ फैला ना उसने हमारे सामने है. काट डाल उसके पैर, जिसके घुटने टके ना उसने हमारे सामने है. आणि पाहता पाहता वडबुद्रुक तुळापूरचा वस्तंभ सजला गेला. ज्या राजानं उन्यापुऱ्या 32 वर्षाच्या आयुष्यात कधी पराभव पाहिला नाही, ज्या राजानं उन्यापुऱ्या 32 वर्षाच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं स्वराज्याला कधी पराभवाची चव चाकू दिली नाही, ज्या राजानं उन्यापुऱ्या 32 वर्षाच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं स्वराज्याची इबादत राखली, ज्या राजानं व उन्यापुऱ्या 32 वर्षाच्या आयुष्यात आई साहेब, आऊ साहेब आणि आऊ साहेबांना दिलेल्या शब्दाचा मान राखला, ज्या राजानं वाघाचा काळीज घेऊन वाघालाही फाडण्याचं सामर्थ्य अंतकणात निर्माण केलं, ज्या राजानं आई तुळजाईच्या आशीर्वादानं स्वराज्य मोहर केलं, ज्या राजानं वाघाचा काळीज ठेवून भगवाची अस्मिता जपली आणि ज्या राजानं हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी चोपदारांचा वेश घेऊन पंढरीची वारी पूर्ण केली, त्या वाघाला खऱ्या अर्थानं आज मात्र साकंदात जखडलं गेलं, कांजण्यात चढल्या गेल्या आणि तो वाघ पाहण्यासाठी मुंगी जाऊ शकत नाही अशी रयत उभी ठाकली. आणि त्या राजांची पावलं मात्र आता वडबुद्रुक तुळापूरच्या वस्तंभाकडे पडू लागली. आता राजे मात्र जखडलेले. सजेचा अंमल सुरू व्हायचा होता. पहिली सजा होती, डोळे काढायचे, 2 हाती लाल बुंद दप्त सळ्या धुरांच्या रेषा गोकड्या, विस्तवाचे निखारे पेटलेले आणि त्यावरती सळ्या लालबुंद झालेल्या. राजे मात्र साकळंडात जखडलेले आणि त्याच वेळी दोन्ही हत्ती पुढे आले. साकळंडात खऱ्या अर्थाने त्या बाजूला पाहिलं आणि पुढच्याच वेळेस सळ्या उचलल्या. राजांकडे निघालं. राजांना कळून चुकलं, डोळे जाणार होता. ज्या डोळ्यांनी आजपर्यंत केल्या होत्या मौल्यांना इशारा, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत घेतलं होतं आई जगदंबेचं महादेवांचं दर्शन, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत कधीही खऱ्या अर्थानं पराभवालाही विजयाच्या उन्मादामध्ये बदललं होतं आणि ज्या डोळ्यांनी 2 वर्षाचं असताना आई साहेबांना स्वराज्य आबादीत राखण्याचं वचन दिलं होतं, डोळे जाणार होता. पण त्याच वेळी राजांच्या मुखातून जगदंबेचा बोल आला. राजांनी आपले नेत्र उघडले, त्या डोळ्यातली आग पाहिली आणि हाशमांनी जागेवर सळ्या टाकल्या. संतापला औरंगजेब, आगे आगे जाना होगा तुम्हें. आणि पुन्हा 2 हशम उभे ठाकले. त्या सळ्या उचलल्या. राजांकडे निघाले. सह्याद्री शांत झाला, वर स्तब्ध झाला आणि दोन्ही यवन आता सळ्या घेऊन निघाले. राजे मात्र साकंडात जखडलेले. त्याच वेळी दोन्ही यवन जवळ आले.
अरे आमच्या बोटाला लागलं 8-8 दिवस हात धरणारे आमच्या चालताना पायाला ठेस लागली तर पाय पकडून धरणारे आम्ही थोडीशी जखम झाली तरी बेडवरती जाणारे आम्ही पण माझ्या राजाच्या डोळ्यात आग ओकणाऱ्या सळ्या गेल्या फक्त सळ्या गेल्या नाही आग बुबळ्यांमध्ये त्या खोल फिरत राहिल्या ज्या बुबळ्यांनी आजपर्यंत स्वराज्य संवर्धलं ते बुबळ्या आता जळून खाक होऊन त्यातून उग्र दर्प बाहेर पडत होता यातनांचा नंगा नाच घुमत होता तरी माझा राजा जगदंबचा बोल करत होता पण विचार करायला वेळ नव्हता सजेचा पुढचा अंमल आता सुरू व्हायचा होता सजा होती जबान छटायची पुन्हा 2 हप्ते खऱ्या लखलखत्या नंग्या तलवारी सांडशी घेऊन निघाले आता राजांना स्पष्ट जाणीव झाली जी झाली होती सुरतेच्या लुट्याच्या वेळी डोळ्यात मिरची गेलेली असतानाही खऱ्या अर्थानं 22 यवनांना यमदासने धाडलं होतं आज पाहिला डोळे नव्हते पण स्पष्ट जाणीव झाली आणि त्याच वेळी कळून चुकलं जीभ जाणार आता ज्या जिभेनं आजपर्यंत उमटवले जगदंबचा खऱ्या अर्थानं बोल ज्या जिभेनं आजपर्यंत केल्या मावळ्यांना विजयी इशारती ज्या खऱ्या अर्थानं जिभेनं आजपर्यंत आबासाहेबांना दिलेल्या वचनाचा बांध राखला आणि ज्या जिभेनं आजपर्यंत आऊसाहेबांना दिलेल्या वचनाचा मान राखला ज्या जिभेनं आजपर्यंत गणेश स्तवन केलं ज्या जिभेनं आजपर्यंत धर्माची अस्मिता जपली ज्या जिभेनं आजपर्यंत भगवाचा स्वाभिमान जपला जीभ जाणार होता पण त्याच वेळी अखेरचा जगदंबचा बोल झाला आणि राजांचा जबडा बंद झाला दोन्ही हफसी वेगानं पुढे येऊ लागले राजांच्या नजदीक आले जबडा उघडण्याची कोशिश सुरू झाली जबडा उघडे ना मग कोणीतरी बाजूला असताना लोखंडी खाली घेतला राजांच्या डोईवर वार झाला नाकातून कानातून रक्ताची धार लागली आशा होती जबडा उघडेल जबडा उघडलाच नाही मग कोणीतरी बाजूला असताना भाला घेतला राजांच्या नंग्या पाठीवर भाला ओरकडत निघाला मांसाचे गोळे पडू लागले रक्ताची धार लागली शेंदूर फासलेल्या हनुमंतरायासारखा राजा लालबुंद झाला आशा होती जबडा उघडेल जबडा उघडलाच नाही कोणीतरी बाजूला असताना तलवार घेतली म्यानातली तलवार बाहेर आली पाठमोऱ्या पाठीवर वार होत राहिले मांसाचे लज्जे पडत राहिले आशा होती जबडा उघडेल जबडा उघडलाच नाही कोणीतरी पुन्हा तो घन उचलला राजांच्या डोईवर वार होत राहिले रक्ताचा सडा पडला आशा होती जबडा उघडेल जबडा उघडलाच नाही अरे डोईवर लोखंडाचे घाव पडत राहिले डोईवर लोखंडी घणाचे घाव पडत गेले आशा होती जबडा उघडेल उघडलाच नाही पाठीवर खऱ्या तलवारीचे वार होत राहिले आशा होती जबडा उघडेल उघडलाच नाही खऱ्या अर्थानं पाठीवर भाला ओरखडत निघाला रक्ताची धार लागली आशा होती जबडा उघडलाच नाही पाठीवर तलवारीनं मांसाचे लगदे पडत राहिले आशा होती जबडा उघडलाच नाही खऱ्या अर्थानं लोखंडी घणाचे घाव खरे डोईवर पुन्हा होत राहिले आशा होती जबडा उघडलाच नाही अरे उघडा कसा वाघाचा जबडा वाघाच्या तोंडात घालून हा मोजती अवकाश सांगणाऱ्या हिंदू धर्माच्या अस्मिता शिव सूर्याचा पुत्र सरच्या संभाचा जबडा उडेल कसा मग कोणीतरी युक्ती काढली श्वासाठी जुगलबल्ला पाहिजे या संधीचा घेतला फायदा केली सांडशी ओढली जीभ रक्तात चळकंडी यातनांचा हौदोस पेटला आणि राजांची अवस्था 13 दिवस कवी कलशानं पाहिली आणि बसल्या जागेवर अखेरची मान टाकली कोणीतरी यायचं खऱ्या अर्थ उकळतं पाणी अंगावर टाकून निघून जायचं कोणीतरी यायचं अरे बोकड सोलावं असं राजांचं कातडं सोललं जायचं कोणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या फोडायचं खुदकन हसत हसत गलिच्छ निघून जायचं कोणीतरी यायचं हाताची बोट छटायचं कुच्छितपणे म्हणायचं आज हमारे पास सजवळे जागे रदागे तुम्ही बादशाह खुदकन हसत निघून जायचं कोणीतरी यायचं अंगावर फुकून निघून जायचं अरे 1 2 3 दिवस नाही तब्बल 40 दिवस हा राजा यातनांचा हुंकार सहन करत राहिला पण वाकला नाही झुकला नाही नमला नाही शेवटी तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला सचमुच शाबा है शाबा शेर का हमने खड़गाल दी उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने हमने जबान काट
होती उसकी, मगर आखिर तक नहीं मांगे उसने रहमत के दो शब्द हमारे सामने। हमने हाथ काट दिए उसके, मगर रफा उसने हाथ हमारे सामने। हमने पाँव काट दिए उसके, मगर आखिर तक नहीं टका उसका घुटने हमारे सामने। चावा है चावा शेर का, होंगे कभी कामयाब, ऐसे खाली हात लौटना पडेगा त्याला। माझ्या संत धनानं ते भाग्य मिळू दिलं नाही। शेवटी खऱ्या अर्थानं औरंगजेबाची कबर ह्याच महाराष्ट्राच्या मातीत गाडली, पण धर्माच्या अस्मितेसाठी माझा राजा मृत्यूलाही आलिंगन देता झाला। कारण धर्माच्या मार्गावर चाललं तर काय होतं याचं उदाहरण खऱ्या अर्थानं इथं जरी पाहायचं म्हटलं तर हा संबंध शेलार परिवार आहे। कारण शून्यातल्या या प्रगतीमध्ये या धर्माच्या अस्मिता खऱ्या अर्थानं कळसाच्या रूपानं उद्या इथं प्रकट होते आहे। खऱ्या पाहिला गेलं तर आज त्या जगाच्या मालकाला सुद्धा या लेकरांनी उभं केलेलं हे स्वर्ग पाहिल्यानंतर वाटत असेल कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। आज खऱ्या अर्थानं जगाचा मालक ब्रह्मांड खऱ्या अर्थानं चालक म्हणजे गोरक्षनाथांना सुद्धा आणि विशेषतः नवनाथांना आज या लेकरांना कृपा आशीर्वाद जो त्यांनी दिला त्याचं खऱ्या अर्थानं सार्थकता सुद्धा जगाच्या मालकाला वाटावी एवढा सुंदर स्वर्ग इथं उभा राहिला आहे। पण विमान अजूनही उभं आहे, पण त्यात बसायची आमची तयारी। आणि जर खऱ्या अर्थानं विमानात बसायचं नसेल तर आम्हाला या मृत्यूलोकात कर्म करावं लागणार आहे। आणि कर्म कसं करावं सांगणारा कर्मयोग म्हणजे गीता आहे। कर्म तेव्हाच फळाला जातं जेव्हा त्या कर्माचं ज्ञान असतं, ज्ञानयोग सांगणारी गीता आहे। कर्म ज्ञान अनेकांकडे होतं तरी जगाच्या मालकाला अवतार घेऊन त्यांचा नाश करावा लागला। पण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर ज्यांच्याकडे नम्रता होती, भक्ती होती, नम्र झाला भूता तेने कोंडिले, आणि तो नम्रतेचा साज म्हणजे भक्तियोग सांगणारी गीता आहे। कारण खऱ्या अर्थानं भक्तात जर अहंकार आला त्यातून चांगदेव जन्म घेतो, पण भक्तात जर नम्रता आली त्यातून ज्ञानोबरायांचा जन्म होतो। भक्तात जर अहंकार आला त्यातून मंबाजी जन्म घेतो, पण भक्तात जर नम्रता आली त्यातून जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म होतो। भक्तात जर अहंकार आला त्यातून अफजल खान जन्म घेतो, भक्तात जर नम्रता आली त्यातून तान्हा शिवा धालाभिदाचा जन्म होतो। बंगल्यामध्ये अहंकार आला बंगल्याचंही स्मशान होतं, पण झोपडीत नम्रता आली तर झोपडीचंही मंदिर होतं। आणि त्या नम्रतेचा साज म्हणजे भक्तियोग, भक्ती सांगणारी गीता आहे। आणि जेव्हा कर्म ज्ञान भक्तीची परिपूर्ण ठेवण जीवनात तयार होते तेव्हा मृत्यूचाही सोहळा होतो कसा करावा सांगणारं भागवत आहे। गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। आणि त्या परमात्म्याच्या नामाचं चिंतन अंतकरणात राहिलं विकार दूर होता, चित्त निर्मळ होतं। आणि हे निर्मळ चित्त परमात्म्याच्या चरणावर राहिलं, देव पाहावयासी गेलो देवची होऊन ठेलो, नर देहाला देवत्व प्राप्त होतं। आणि खऱ्या अर्थानं या देवत्वापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजे मृत्यूलोकातील प्रापंचिक जीवाचं वास्तव सत्य आहे। आणि ते सत्य म्हणजे खऱ्या अर्थानं भागवत ग्रंथातला आणि गीता ग्रंथाचा सार आहे। आणि तो अंतकणात निपजला की खऱ्या अर्थानं जगाचा मालक स्वतःहून अवतीर्ण होतो तेव्हा मंदिर उभं राहतं, त्या मंदिराला कळस बसतो। पण तो तेव्हाच होतो जेव्हा देह नावाचं मंदिर बनतं आणि विकारांचं खऱ्या अर्थानं त्यातून दूर होतात। हे विकार दूर झाले की हाच मंदिर आहे आणि नामसंकीर्तन त्याचा कळस आहे। तो कळस डोईवर आला, अंतकणातल्या विकारांसाठी खऱ्या अर्थानं तो स्मशान आहे। आणि मात्र या देह नावाच्या मंदिरासाठी तोच स्वर्ग आहे। एकदा प्रेमानं भजन करूया। विकास विकास जोडी विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा विठोबा
कडावून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. खऱ्या अर्थानं 10:59 सुमार झालेला आहे. दिवस थंडीचे असतील आणि खऱ्या अर्थानं 16 5 दिवसांचा मूर्ती प्राणपेठ सोहळा असेल तर वक्त्यानं व्यासपीठावर वेळेचं भान पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं बोलण्याच्या ओघात चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा ना त्याने मला क्षमा करा. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपलं जीवन जगाच्या मालकाला अवतार घेता आलं नाही म्हणून त्याचं प्रतिबिंब त्याने जे धाडलंय ते आपल्या मातापित्यांची सेवा आपल्या हातून घडो. खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाच्या ज्या मार्गावर आपल्याला जायचं आहे तो धर्म आहे. कारण ज्यांनी धर्माची निर्मिती ज्यांनी केली तो जगाचा मालक आहे. आणि त्या मार्गाचं खऱ्या अर्थानं दाखवणारे जर कोण असतील, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. त्या मार्गावरती कसं चालवू शिकवणारे खऱ्या अर्थानं संत रूपी माता पिता आहे. आणि त्या मार्गावर जर आपण चाललो तर या देहाचं कल्याण आहे. आणि त्या मार्गावर आपण चालावं ही अपेक्षा आणि त्या धर्मावरती आपलं प्रेम सदैव राहावं ही अपेक्षा या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्यक्त करतो. या कुटुंबासाठी पुन्हा एकदा जोरदार कडावून टाळ्यांची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज महाराष्ट्राचे स्वरगंधर्व या ठिकाणी उपस्थित असताना मात्र मला बोलायला कमी वेळेत अधिकचा वेळ मिळावा म्हणून प्रत्येक शब्दाला ज्यांच्या मुखामध्ये साखरेसारखं गोड प्रमाण होतं, पण खऱ्या अर्थानं मला बोलायला वेळ मिळावा म्हणून जाणीवपूर्वक त्यांनी त्याचं खडीसाखरेत रूपांतर केलं. बाबा आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. ही सगळी लेकरं त्यांचे गुरुजन यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि खऱ्या अर्थानं खऱ्या बाबा आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होत खऱ्या अर्थानं परिसरातील वारकरी क्षेत्रातील सर्वच मान्यवर ग्रामस्थ पै पाहुणे हा संबंध परिवार या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर या ठिकाणी विलीन करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर मागुदे ज्ञानराज